मग आता स्वामी भक्ती म्हणजे कशी सुरू करावी, म्हणजे कुठून सुरू करावी, याला काय हे? स्वामींची भक्ती कशी सुरुवात करावी असं मी जसं म्हणलं की स्वामी हे तुमच्यात निर्माण करतात. स्वामी तुम्हाला कधीतरी कुठेतरी दर्शन देतील, कुठल्या तरी तुम्हाला एखादा प्रसाद मिळेल, एखाद्या कार्यक्रमात जाल, कोणतरी तुम्हाला अक्कलकोटला घेऊन जाईल. भलं तुम्ही ते फिरण्यासाठी का व्हायला जाल, पण तुम्ही त्या अक्कलकोटला जाल आणि तुम्ही त्यांचे होऊन जाल. स्वामींना जे प्रिय असतात त्यांना ते बोलून घेतात, कसेही करून बोलून घेतील. अगदी तुमची इच्छा नसेल तर तुम्हाला तिथं ओढून नेतील, अगदी काहीतरी हे होईल आणि तिथं तुम्हाला ते बोलवतील. तर स्वामींची भक्ती म्हणजे ॲक्च्युअल काय की भक्ती कोणत्याही देवाची केली तर ती परमात्मा सगळा एकच आहे. तुम्ही स्वामींची करा, दत्तगुरूंची करा, गणपतीची करा, महालक्ष्मी करा, विष्णूची करा किंवा कोणत्याही देवाची, हनुमानची करा, ती पोचते ते एकाच ठिकाणी. म्हणजे जो सगळ्यांचा स्वामी, ते आपण स्वामी समर्थ आपण म्हणूया. म्हणजे युनिव्हर्सचा मालक, म्हणजे करता, करविता आणि पालनहार. जरी देव वेगळे असले, ब्रह्मांजी म्हणलो आपण की हे करतात ते करतात, तरी पण सगळं म्हणलं की एक सर्वश्रेष्ठ म्हणजे आपण स्वामी. सगळे मिळून एकच शक्ती, ह्या सगळ्या एकच आहेत. तुम्ही कोणाची भक्ती केली की ती तिथपर्यंतच पोचते.